नुसते आश्वासन लोक पाच वर्षात तर काहीच काम झालं. लाईट बिल 3 रुपये युनिट होतं, आता 7 रुपये युनिट होतं. काय म्हणलं करायचे असल्या सरकारला? 600 रुपये गॅस होता, 1200 रुपये झाला. काय करायचं ह्या सरकारला? मिश्रणचं पोतं 1200 रुपये होतं, 1800 रुपये झालं. कुणी पुन्हा कशी मतं द्यायची? लोकशाही आहे का हुकुमशाही? जाग्यावर तळागाळाच्या लोकांचा विचार केला पाहिजे. कुठं येईल आमच्याकडे खासदार, त्याला मी सांगतो आमचं काय करणार आहे त्याचं आधी पहिलं सांग, आणि मग तू आमचं मतं मागायला ये. त्या असल्या बोगस आश्वासन देणाऱ्या मूर्ख सरकारच्या पाठीमागे जायचं नाही आणि आमच्या पाया उभं राहा. नमस्कार, मी मुकुंदराज काकडे. आज आपण आलो आहोत माढा लोकसभा मतदारसंघातील जे अधिकाऱ्यांचं गाव समजलं जातं या सोनके गावामध्ये, आणि पाहणार आहोत की इथल्या जनतेचा कल काय आहे आणि कशा पद्धतीने इथली जनता कोणाच्या बाजूने, खासदार कोण असावा आणि विद्यमान खासदारांनी किंवा गेल्या खासदारांनी या पंचवार्षिकच्या मध्ये काय विकास केला हे थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर काही ज्येष्ठ नागरिक आहेत सोनके गावामधील, त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया की येणाऱ्या खासदारांनी या गावाचा विकास काय केला पाहिजे. काय वाटतं बाबा तुम्हाला की कशा पद्धतीने गेले कित्येक वर्ष झालं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विकासापासून वंचित आणि पाण्याभोवती हे राजकारण उत्तर कोरेगाव तालुक्याचं फिरलं जातं, काय सांगाल थोडक्यात? काय नुसते आश्वासन लोक पाच वर्षात तर काहीच काम झालं नाही. 5 वर्षात काय काम झालं नाही. पाण्यापासून उत्तर कोरेगाव तालुका कायम वंचित ठेवला लोकप्रतिनिधींनी, अशी एक भूमिका वेळोवेळी या उत्तर कोरेगावचे नागरिक घेत असतात. काय सांगाल याबाबत? काय नुसतं जो लोट ठेवलोय लोकांना नुसतं. बाकी पाणी कुठे? पाणी आलं ही महागडं पाणी लोकांना परवडत नाही. पैसे भरून पाणी द्यावं. हो. तुम्ही काय सांगाल? तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे आणि उत्तर कोरेगाव तालुक्याचं राजकारण वेळोवेळी हे पाण्याभोवती फिरताना दिसून येतं. लोकप्रतिनिधी मतापुरते राजकारण करतात, येतात जातात आणि पाण्याभोवती राजकारण फिरताना दिसते. काय सांगाल? आश्वासन, नुसतं आश्वासन, काय नाही. पाण्याचा निश्चय नाही. पाणी माणसानं जे पाहिजे त्या पद्धतीने देत नाहीत. पैसे उकळायचं भरायचं, पैसे तेव्हा तळाव भरतात ते, आणि लोकांचं नको त्याचं पैसे उकळून सुद्धा तेही नाही. लाईट बिल 3 रुपये युनिट होतं, आता 7 रुपये युनिट झालं. काय म्हणलं करायचं असल्या सरकारला? 600 रुपये गॅस होता, 1200 रुपये झाला. काय करायचं ह्या सरकारला? मिश्रणचं पोतं 1200 रुपये होतं, 1800 रुपये झालं. काय करायचं ह्या सरकारला? कुणी कशी मतं द्यायची? लोकशाही आहे का हुकुमशाही? हीच कळणार लोकांना. म्हणून लोकांनी आपल्या मताशी ठाम मत राहायचं. कुणाला बी बोलायला थापाला ह्यांना बोलायचंच नाही. हे बोके अहो ह्यांनी खाल्लं लोकांना आणि गटळ बांधून बसल्यात. आता काय करायचं ह्यांना? हो, सामान्य लोकांचं काय? सामान्य लोक कशी तरमळतात त्यांची त्यांना काय माहिती? लोकांना या सरकारला काय कळलं नाही. जाग्यावर तळागाळाच्या लोकांचा विचार केला पाहिजे. कुठं तुम्ही काय करताय? तळागाळाच्या लोकांचं काय हाल चालल्यात ही कुणाला माहिती? कांद्याचा दर आता सांगितल्यात. कांद्याचा दर म्हटले इतक्या राज्यांना इतक्या देशांना कांदा पुरवणार. ह्याच्या मागे नाही कळलं? 5 वर्ष 10 वर्ष सत्ता होती ही, त्यावेळेस नाही कळलं का कांद्याचा दर? आणि आता निवडणूक आली की तोंडाला पाणी पुसायचं आणि सांगायचं कांद्याचे दर आता तुम्हाला महाग होतील, कांदे सरकार ही करतात. बाबा, हा झाला केंद्रीय मुद्दा, परंतु उत्तर कोरेगाव तालुक्याला वेळोवेळी पाण्याचं राजकारण आणि पाण्याभोवती राजकारण आणि पाणी पेटताना दिसून येतं. काय सांगाल थोडक्यात? या वर्षी तरी या अनाबाकांना आपण बळी पडणार का? नाही, आता नाही बळी पडणार. आता जेव्हा आम्ही प्रत्येक जो येईल आमच्याकडे खासदार, त्याला मी सांगतो आमचं काय करणार आहे त्याचं आधी पहिलं सांग, आणि मग तू आमचं मतं मागायला ये. बाबा, तुम्ही काय सांगाल की ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही, या गावामध्ये दोन्हीही राष्ट्रवादीचे गट आणि दोन्हीही रामराजेंना मानणारा गट आहे. काय सांगाल? रामराजेंची अजूनही भूमिका तटस्थ आहे. कोणत्याही कार्यकर्त्याला त्यांचा आदेश आला नाही की कुणाचं काम करा. यावरती काय सांगाल तुम्ही ज्येष्ठ म्हणून? हे मोदी सरकार गेले 10 वर्ष वेगवेगळ्या मार्गांतून 13 रुपये कमवते आणि जनतेला फक्त 7 रुपये देते. उरलेल्या 6 रुपयाचं काय करते मला माहित नाही.
आणि आत्ताचा जो निवडणुकीचा जो भाग आहे, कुणी कुणाच्या मागं नाही, हा सामान्य जी जनता आहे सोय विचाराची बनलेली आहे. आणि उत्तर कोरेगावबद्दल बोलायचं झालं तर आम्हाला आतापर्यंत किती वर मिळाले, किती नवरदेव मिळाले, कुणाकडून ही इच्छा तृप्त झालेली नाही. हा एक कळीचा मुद्दा जरी असला तर यापुढं कुणी कुणाला भीड घालू नये. आम्ही आमच्या पायावर तयार आहोत. आम्हाला कळतंय ह्या असल्या बोगस आश्वासन देणाऱ्या मूर्ख सरकारच्या पाठीमाग जायचं नाही. आम्ही आमच्या पायावर उभं राहणार. बाबा, तुम्ही काय सांगाल? तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, तुम्ही कितीतरी पावसाळे खाल्लेत, राजकारण तुम्ही बघितलंय, जवळून राजकारण बघितलंय. काय सांगाल थोडक्यात आत्ताचं जे राजकारण चाललंय हे तुमच्या दृष्टिकोनातून कसं चाललंय? आम्ही गेले 4 महिने झाले 10,000 भरले पाण्यासाठी. 4 महिने पाणी जाऊन आम्हाला आलं नाही. पिकं वाहून जायला लागली आणि घरातली पाणी नाही रूम मध्ये. आमचं एवढं म्हणणं आहे की 10,000 भरले तर एक तर पाणी द्या ना, आमचं पैसे माघारी द्या. यांनी सांगितलं पाण्यासाठी पाणी सोडावं वसना वागणा या प्रकल्पासाठी 10,000 रुपये भरले. वेळोवेळी लोकप्रतिनिधी येतात, इथे असणारे नांदोळ धरणात पाणी सोडलं किंवा या वसना वागणा योजनेला पाणी सोडलं असं आनाभाका देत असतात, परंतु ठोस मुद्दा काही दिसून येत नाही. काय सांगाल थोडक्यात? पाण्याभोवती राजकारण आणि उत्तर कोरेगावचा गृहीत समजलं जातं, काय सांगाल थोडक्यात? महत्त्वाची गोष्ट कशी आहे, आता पाण्याबद्दल लोकांनी आमच्या सांगितले की किती कंडिशन काय आहे काय नाही ती. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भाजपला मतदान करायचं कशासाठी आणि द्यायचं कशासाठी. आज जी नवीन पिढी आहे, पाठीमागची 10 वर्ष ती पूर्ण बरबादच केली. आताची नवीन पिढी जर तुम्ही असं चाललंय की 400 पार आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये जर असं चाललं तर ह्या लोकांची हुकुमशाही आहे पूर्ण, आणि पूर्ण पिढी आताची पूर्ण बरबाद होऊन जाईल. कशासाठी ह्या भाजपला मतदान करायचं? काय केलं यांनी? आता त्यांनी आमच्या सहकार्याने सांगितलं की 400 रुपयाचा गॅस 1200 रुपये म्हणून ठेवला, पैसे 2,000 रुपयाचं गाजर कुठेतरी दाखवतात. करतात काय हे? काय 2,000 लोकांना काही समजत नाही, काय नाही, रेशनिंग फुकट वाटत. अरे ते रेशनिंग फुकट येतंय कसं, याचा कोणी विचार केलाय का? याच्याबद्दल कोणी बोललंय का कुठल्या गोष्टीत? रेशनिंग फुकट वाटतात. यांनी सांगितलं मुद्दा की 2,000 रुपये अकाउंटवर येतात, परंतु आपल्याच खिशातून हा पैसा जातो. थोडक्यात काय सांगाल? यांनी डायरेक्ट टीका केली. तुम्ही काय सांगाल? सोनके गावातील तुम्ही नागरिक आहे आणि वेळोवेळी राजकारण हे पाण्याभोवती फिरताना उत्तर कोरेगावचं दिसतं, थोडक्यात काय सांगाल? 2,000 रुपये देतात म्हणजे आमच्याकडून 18,000 रुपये काढतात, तेव्हा ती कुठेतरी 2,000 मिळतात. जीएसटी लावली शेतकऱ्याच्या मालाला, याला भरपूर जीएसटी लावली, पैसा द्यायला त्यांना काय फरक पडतोय? 5 रुपये त्यांना जर मिळत असलं 1 रुपयाच्या मागं तर 2,000 त्याला काय फरक पडतोय? आणि पाण्याबदली बोललं तर आमचा उत्तर भाग कायम हा दुष्काळीच आहे पहिल्यापासून आतापर्यंत. लय आता समागाशी सांगितलंच, भरपूर आमदार गेलं, खासदार गेलं, पण आता हा खासदार 5 वर्ष इकडं आलाच नाही. 5 वर्षात त्यानं फक्त 4 माणसं धरायची, त्याच्याच घरात जाऊन बसायचं, बाकी काय केलं त्यानं येऊन समोर सांगावं आम्हाला की बाबा सर्वसामान्य माणसासाठी तुम्ही काय केलं हे दाखवावं. सर्वसामान्य नागरिकांसाठी खासदारानं काय केलं एवढं दाखवावं, आणि एखाद्याच्या घरात जाऊन बसतो खासदार, असा यांचा आरोप आहे. तुम्ही आज ताग आहेत की आता निंबाळकर होते का नाही, कधीही इकडे फिरकले नाहीत कधीच. आणि येतात ते एखाद्याच्या बोळा खेळतात आणि तिथून मागायला जातात की त्यांना गावाची काय त्यांना पडली नाही. ठराविक एखादं धरायचं हातात आणि त्याच्या मागेच पळायचं, दुसरं बाकी काही नाही. यांनी सांगितलं की खासदार येतात, कुठेतरी बोळात बसतात, गावात काय फिरत नाहीत. काय सांगाल तुम्ही? ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही. राजकारण हे पाण्याचं फिरलं जातं आणि 26 गावांना या लोकप्रतिनिधी गृहीत धरतात, पण ठोस असा काही विकास कामं करत नाही. काय सांगाल थोडक्यात? त्यांनी सांगितली ती वस्तुस्थिती बरोबर आहे, काय ती काही चुकीचं नाही त्यांचं सांगणं. कारण हा लोकप्रतिनिधी म्हणजे सर्वांच्या सान्निध्यात आला पाहिजे ना, का कोणा एकासाठी येतो? सगळ्यांची मतं घेऊन तो निवडून आलेला आहे ना. मग त्यानं सगळ्यांचाच विचार केला पाहिजे का पुन्हा एका व्यक्तीचा विचार करून चालतो का? आज मी तिला तुमच्या माहितीसाठी सांगतो, नेते कुठे आहेत कुणाकडे आहेत हे आम्हाला माहीत नाही, पण जे जनता जी आहे ना त्यांनी ही राजकारण म्हणजे आत्ताची निवडणूक ही स्वतःच्या हातात घेतलेली. त्यांचं मत त्यांना ठरवायचा अधिकार आहे, आणि ते जिथं देणार आहेत ते त्या तुम्हाला त्या मतदानाच्या वेळेला ते समजत. काय निवडणूक ही जनतेने हातात घेतली असं यांनी सांगितलं. तुम्ही काय सांगाल की गेले कित्येक वर्ष झालं उत्तर कोरेगाव तालुक्याला लोकप्रतिनिधी
काय देऊ शकले नाहीत. वेळोवेळी इथं होणारी MIDC असो किंवा हे पाण्याचा मोठी योजना असो, कोणतंही असं ठोस पावलं लोकप्रतिनिधी उचलत नाहीत. काय सांगाल थोडक्यात, आपण ज्येष्ठ नागरिक आहे. काय खासदार आतापर्यंत कुठल्या सामान्य माणसाला भेटलंच नाही. 4 पुढारे हातात धरायचं, त्यांनी त्यांचं वाज उदं केलं की त्यांचं मागं जायचं आणि सामान्य माणसाला बघायचंच नाही त्यांच्याकडे. मग दुधाचा प्रश्न असो, कांद्याचा प्रश्न असो, कुठलंच काय नाही ना. आता दुधाचा दर 25 रुपये आलेत. काय परवडते शेतकऱ्याला? आज खाद्याचं पशुखाद्याचा दर गेल्या तर 1600 आणि 1800 रुपये पोतं 50 किलोचं. 25 रुपयानं डिस्लरीची बाटली मिळते 20 रुपयाला. काय भेटते हे सांगा? आणि दुधाचा दर आहे 25 रुपये. कांद्याची अवस्था तीच. मग शेतकऱ्यानं काय करायचं? लसूण गेला यावं, हा परवडते का? गेले कित्येक वर्ष, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, गेले कित्येक वर्ष राजकारण हे उत्तर कोरेगावचं पाण्याभोवती फिरतंय, उत्तर कोरेगावचं. आणि यावरती व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वेळोवेळी लोकप्रतिनिधींवरती वेळोवेळी टीका केली जाते. काय सांगाल, लोकप्रतिनिधी पाण्याचं राजकारण करतात फक्त येणाऱ्या निवडणुकीपुरतं. काय सांगाल थोडक्यात यात? हे काय पाण्याचं इतकं राजकारण करतात की फक्त हा निवडणुकी जुमला आहे. निवडणूक आली की त्यांनी आपलं कुठेतरी पाणी सोडायचं, परत बोंबलत जायचं, ते 5 वर्ष परत इकडे यायचंच नाही. हा खासदार, आता असं म्हणावं लागेल की खासदार दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, अशी पद्धत आहे ह्या खासदाराची. खासदार इकडे फिराकला नाही कधीतरी 5 वर्षात, ही पहिली वेळ असेल, दुसरी तिसरी वेळ असेल. हा पाण्याचा प्रश्न आहे. हा पहिलंच पवार साहेबांनी ही पाणी सुरुवात केली आणि ह्यांच्या आता हे ते रेगोट्या वाढतात आणि रेगोट्या ओढून ते स्वतःचं श्रेय ते घेतात. पण पाण्याचा प्रश्न इतका जटिल आहे. हा आत्ता पाण्याची इतकी वणवण आहे, प्रत्येकानं ऊस काढून टाकले. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं बागायत नाही, याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. आणि हे प्रतिनिधी काय करतात, शेतकऱ्यांचं प्रश्न बाजूला ठेवून ह्यांच्यात त्याला भोट, त्याला भोट, त्याला भोट. शेतकऱ्याचं यांना काय कुठल्या प्रकारचं देणं घेणं नाही. GST पहिली त्याला भोट, त्याला भोट, त्याला भोट. शेतकऱ्याचं यांना काय कुठल्या प्रकारचं देणं घेणं नाही. GST पहिल्या म्हणजे काँग्रेसच्या राज्यात काय होतं, GST नव्हती. हां, आता GST इतकी वसूल करतात. कमीत कमी एक शेतकरी असला तरी कमीत कमी 2 लाख तरी त्याचं वर्षाचं टर्नओव्हर होतो. त्याच्यात 12 ते 20 हजार GST 12% म्हणजे 18 ते 20 हजार, म्हणजे ते देते 6000. 12,000 गेले कुठं? हा, बरोबर, 12,000 गेले कुठं? यांनी सांगितलं खासदार दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, अशी पद्धत आहे. खासदारच येत नाही इकडं. काय सांगाल थोडक्यात, ही खरी भीषण परिस्थिती आहे? खासदार आश्वासन देऊन परत जातात, त्याचे परत इकडे याचा विषय घेतच नाहीत. आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेरची कामं असल्यामुळं ते नुसतं तोंडानं बोलतात आणि माघारी जातात. फक्त मतापुरतं यायचं, मतं मागायची, लोकांना 4 रुपये कुठेतरी आम्हीच दाखवायचं आणि त्यातून आपला मार्ग मोकळा करून निवडणूक जिंकून वरती जाऊन बसायचं. परत इकडेचा विचार करायचा नाही. अजूनही काही नागरिक आहेत आपल्याबरोबर, ज्येष्ठ आहेत, की गेले अनेक वर्ष उत्तर कोरेगाव तालुक्याचं राजकारण पाण्याभोवती फिरताना दिसतं. MIDCचा प्रकल्प, युवकांना रोजगार देणारा प्रकल्प उत्तर कोरेगाव तालुक्याला आला होता, परंतु काही लोकप्रतिनिधींच्या अनास्थेपोटी हा गेला माघारी आणि पाण्याचाही ठोस मुद्दा उत्तर कोरेगाव तालुक्याला दिसून येत नाही. काय सांगाल याबाबत थोडक्यात? या भागात पाण्याचा प्रश्न फार मोठा अवघड आहे. पहिल्यापासून सर्व उमेदवारांनी पाणी देण्याचं आश्वासन दिलं, परंतु ते पूर्ण केलेलं नाही. जो उमेदवार पाण्याचं आश्वासन देईल त्याच्या पाठीमागं जावं. शेतमालाला भाव नाही, त्याला जो भाव देईल त्याच्या पाठीमागे जावं. शेतमालाला भाव देईल त्याच्या पाठीमागे जावं यांनी सांगितलं सरांनी. तुम्ही काय सांगाल थोडक्यात? गेले कित्येक वर्ष पाण्याभोवती राजकारण फिरतं. देशाचं राजकारण पाहिलं तर मोठ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडून आल्या. काय सांगाल थोडक्यात? काय सांगायचं, पाण्याचा प्रश्न मोठा आहे. पाणी एक तर इकडे येत नाही. 8-8 दिवस नळांना पाणी नाही, धरणात पाणी नाही. नुसतं म्हणतात आलो की आम्ही पाणी देऊ, पाणी देऊ, पाणी देऊन पाणी आतापर्यंत दिलंच नाही, कुठलंच नाही. आणि यांचा प्रश्न कसं, मतापुरतं येणे, मत येणे, निवडून आले की वर जाऊन बसणे, येणे नाही जाणे नाही, असं यांचा कार्यक्रम.
येणे नाही आणि जाणे नाही. लोकप्रतिनिधी मतापुरते येतात, निवडणुकींपुरते येतात. इथल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. उत्तर कोरेगाव तालुक्याचं तसं पाहिलं तर राजकारण हे वेळोवेळी पाण्याभोवती फिरतं. तसं पाहिलं तर काही दिवसांपूर्वी MIDCचा प्रोजेक्टही मोठ्या प्रमाणात आला होता, पण काही लोकप्रतिनिधीच्या अनास्थेपोटी हाणून पाडण्यात आला. रोजगार मिळणार होता लोकांना, युवकांना रोजगार हाताला काम मिळणार होतं, तरीसुद्धा हे काम छिनवलं गेलं. आणि याच माध्यमातून आपण आता या अधिकाऱ्यांचं गाव समजले जाणाऱ्या सोनक्यामध्ये होतो आपण, आणि या गावामध्ये जनतेचा कल कोणाच्या बाजूने आणि जनतेची आपली ही परखड मते आज आपण जाणून घेतली. कॅमेरामन आदित्यसह मुकुंदराज काकडे, सोनके.